सभापती महोदय, कालच्या नागपूरच्या महाल भागातील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिडीची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली। औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांची मजल किती वाढले हे कालच्या घटनेतनं या ठिकाणी पुढे आलेलं आहे। सभापती महोदय, कालच्या घटनेच्या बाबत जी माहिती समोर आली ती अतिशय गांभीर्याने या सभागृहाने घेण्याची आवश्यकता मला वाटते। सभापती महोदय, शेकडो दुचाकी त्या ठिकाणी फोडल्या गेल्या, स्थानिक नागरिकांच्या वाहनांना त्या ठिकाणी टार्गेट केलं गेलं। भालदारपुऱ्यातील अनेक गल्ल्यांमध्ये सभापती महोदय शेकडो दुचाकी खाली पाडून त्यांचं नुकसान करण्यात आलंय। दुकानांमध्ये तोडफोड करण्यात आले। एका कूलरच्या दुकानाला सुद्धा आग लावण्याचा प्रयत्न सभापती महोदय झालाय। महाल परिसरातील जुन्या हिस्लॉप कॉलेजच्या मागील भागात समाज कंटकांकडून अनेक कारची सभापती महोदय तोडफोड करण्यात आली। MH49 AS 6441 या कारमध्ये जवळपास 10 ते 12 किलोचा दगड फेकण्यात आला। हा दगड 2 ते 3 जणांशिवाय फेकता येत नाही। ती कारही जाळण्यात आली, घरही जाळण्याचा दुर्दैवी प्रयत्न त्या ठिकाणी झाला। 10-10 किलोचे दगड त्या ठिकाणी कुणी आणून ठेवले सभापती महोदय? सायंकाळी ज्या वेळेला 2 गटात तणाव झाला तेव्हा सगळ्यात पहिले जमावाने पोलिसांना टार्गेट केले। ही मोडस ऑपरेंडिस आहे समाजकंटकांची। काही समाजकंटकांनी गल्ल्यांमधील दुचाकी चारचाकी वाहने फोडली। पोलिसांवर वरच्या माळ्यावरून सभापती महोदय हल्ला करण्यात आला। चिटणीस पार्क परिसरात मी काय द्यायचं, तुम्ही बसून बोलू नका, एकतर त्यांना बोलायला उभं द्या। विरोधी पक्ष नेत्यांनी 289 मांडताना या घटनेविषयी काहीच बोलले नाही। काय बोलले ते आम्हाला कळलंच नाही, त्याच्यामुळे मी बोलत असताना आपण बोलू नका। परत बोला, परत दुसऱ्या आयुधाच्या मार्फत बोला। काही तुम्हाला झोमतं का? पण औरंगजेबाचं बोलल्यावर तुम्हाला झोमतं का? ही प्रवृत्ती वाढून द्यायची आहे का तुम्हाला? सभापती मगाशी आपलं ऐकलं, आम्ही आपल्या दालनात ऐकलं। अशा पद्धतीत व्यत्यय आणणार असतील तर आपण संरक्षण दिलं पाहिजे। संरक्षण आपण बोला। हे झोंबत असेल त्यांना औरंगजेबाचं बोललेलं, आपण जरा शांतता ठेवा। सभापती महोदय, चिटणीस पार्क परिसरात पोलिसांनी समाजकंटकाची धरपकड सुरू केल्यानंतर गल्ल्यांमध्ये गेलेल्या पोलिसांवर वरील मजल्यावरून लोकांनी दगड फेकले। त्यात काही पोलीस सभापती महोदय गंभीर जखमी झाले। काही एका DCPला तर सभापती महोदय त्या ठिकाणी कुऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला। घराजवळ न सापडणारे मोठे मोठे दगड, टाईलचे टोकदार तुकडे, लाकडी दांडे जागोजागी सभापती महोदय दिसून आले। हे माध्यमांनी सुद्धा रात्री केलेल्या पाहणीत सभापती महोदय त्या ठिकाणी समोर आले। आग आटोक्यात आणण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानावरही दंगलखोरांनी दगड आणि चाकू फेकून मारले सभापती महोदय। काही जण थेट तलवारी फेकून मारत होते। अग्निशमक दलाचे जवानी सभापती महोदय जखमी झालेत। सभापती महोदय, कालच्या समाजकंटकाच्या हल्ल्यामध्ये 15हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेले आहेत। पोलीस आयुक्त उपायुक्तही जखमी झालेले आहेत। पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील काही आरोपांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केलाय। त्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झालेली आहे। पोलीस जर योग्य वेळी पचले नसले तर परिस्थिती गंभीर सभापती महोदय या ठिकाणी झाली असती। पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलाय। सभापती महोदय, कालची घटना हा पूर्वनियोजित कट होता हा माझा आरोप आहे। हे अनेक गोष्टींना समोर आलंय। वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या, त्या कोणी पसरवल्या याचाही शोध पोलिसांनी घ्यावा। ज्या पद्धतीने पोलिसांवर वरून दगडगोटे फेकण्यात आले त्यावरून हा ठरवून करण्यात आलेला प्रकार होता। बाहेरून लोक आणून प्लॅनिंग न करून घडवलेला हा प्रकार आज तरी असं त्या ठिकाणी वाटतंय हा एका मोठ्या कटाचा भाग आहे। विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला। देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे दादा यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे राज्यात आता अस्थिरता निर्माण करायची आहे, डोकी भडकवायची आहेत, कायदा सुव्यवस्था खराब करण्याचा काही लोकांचा डाव सभापती महोदय आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध करणाऱ्यांना औरंगाचा एवढा पुळका का सभापती महोदय? या घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। हा कट उघडकीस आणला पाहिजे।
यामागील मास्टर माइंड कोण ते शोधून काढलं पाहिजे आणि दंगेखोरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. कालच्या घटनेचा तीव्र निषेध करतो. कायदा व सुव्यवस्था आणखी खराब होऊ न देता स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी परिस्थितीत नियंत्रणात आणल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि सरकारने या प्रकरणावर निवेदन करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.